विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोलचा दुसरा धडा पृथ्वीचे अंतरंग या धड्याचे आपण प्रश्नोत्तर आज सोडविणार आहोत. यामध्ये एकूण 70 प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा कागदावर 1 ते 70 हे क्रमांक टाकून घ्या आणि आपण प्रश्न सोडवण्याला आता सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला आपण मागील काही वर्षांमध्ये आपल्या या NMMS परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांचा आपण आढावा घेऊया आणि त्यानंतर आपण सराव प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. तर सुरुवातीला बघा, 2023ला म्हणजे चालू वर्षी हा प्रश्न विचारलेला होता. हा जो प्रश्न आहे पहिल्यातला ए, कारण 1 ते 70मध्ये 71 प्रश्न आलेले होते. त्यामुळे सिक्वेन्स जो आहे तो न बिघडण्यासाठी प्रश्न क्रमांक 1A आणि प्रश्न क्रमांक 1B असे 2 प्रश्न जे आहेत ते ॲड केलेले आहेत, म्हणजे एकूण 71 प्रश्न आहेत. तर चालू वर्षी हा प्रश्न विचारलेला होता की पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्यांचा कमी घनतेकडून जास्त घनता असणाऱ्या मूलद्रव्यांचा योग्य पर्याय निवडा. हा चालू वर्षी विचारलेला प्रश्न होता. तर आपल्याकडे 4 पर्याय जे आहेत ते आहे बघा. तर प्रश्न व्यवस्थित नीटपणे समजून घ्या. मूलद्रव्यांचा कमी घनतेकडून जास्त घनता असणाऱ्या मूलद्रव्यांचा, म्हणजे कमी घनतेकडून जास्त घनतेकडे जे मूलद्रव्य आहेत त्यांचा अचूक पर्याय निवडायचा आहे. पर्याय पहिला सिलिका, निकेल, मॅग्नेशियम, आयर्न. त्यानंतर दुसरा पर्याय सिलिका, मॅग्नेशियम, निकेल, आयर्न. तिसरा पर्याय निकेल, सिलिका, आयर्न, मॅग्नेशियम. आणि चौथा पर्याय आयर्न, मॅग्नेशियम, निकेल, सिलिका. तर पुस्तकातील हा प्रश्न आहे. अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक पहिल्यातला एचं 2. तर कमी घनतेकडून जास्त घनतेकडे म्हणजे सिलिका अगोदर आहे, त्यानंतर मॅग्नेशियम आहे, निकेल आहे आणि आयर्न आहे म्हणजे लोह आहे. प्रश्न पहिल्यातला बी. तर या ठिकाणी खालीलपैकी कोणता घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही? हा सुद्धा 2023ला प्रश्न विचारलेला होता. तर पर्याय बघा, प्रचंड उष्ण लावारस. दुसरा पर्याय वाफ. तिसरा आहे स्तरित खडक आणि चौथा आहे वायुजन्य पदार्थ. तर प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे स्तरित खडक. हा घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय ज्वालामुखी. तर स्तरित खडक बाहेर पडत नाही याचाच अर्थ प्रचंड उष्ण लावारस, वाफ आणि वायुजन्य पदार्थ बाहेर पडतात. पुढील प्रश्न 2022 साली हा विचारलेला होता. प्रश्न क्रमांक 2. पृथ्वीच्या केंद्रस्थानी रिकामी जागा तापमान सुमारे असते. किती तापमान असते केंद्रस्थानी ते विचारलेलं आहे. 2200 अंश ते 2500 अंश. दुसरा पर्याय 2500 अंश ते 5000 अंश सेल्सिअस. तिसरा पर्याय 5500 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस. आणि चौथा पर्याय 2000 अंश सेल्सिअस ते 2200 अंश सेल्सिअस. तर अचूक उत्तर आहे 5500 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस इतकं तापमान पृथ्वीच्या केंद्रस्थानी असते. पुढील प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3. हा जो प्रश्न आहे हा 2021ला पण विचारलेला होता आणि 22ला पण विचारलेला होता. तर प्रश्न काय बघा, निम्न प्रावरणाची घनता रिकामी जागा असते आहे किती आहे? पर्याय पहिला 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर. दुसरा पर्याय 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर. तिसरा पर्याय 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर आणि चौथा पर्याय 9.8 ग्रॅम घन सेंटीमीटर. तर निम्न प्रावरणाची जी घनता आहे ती असते 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर. पुढील प्रश्न क्रमांक 4 हा 2022ला विचारलेला होता. आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे रिकामी जागा कोटी वर्षापूर्वी झाली. किती कोटी ते शोधायचं आहे. 560, 260, 360 की 460. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 460 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. 2022ला पुन्हा एकदा हा एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न क्रमांक 5. पृथ्वीच्या अंतरंगातील द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे किती अंश सेल्सिअस आहे? मगाशी आपण जो प्रश्न बघितला त्याच पद्धतीचा, तसाच नाही परंतु त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे. 2500 अंश
सेल्सिअस, 6000 अंश सेल्सिअस, 5000 अंश सेल्सिअस की 2870 अंश सेल्सिअस? जे अचूक उत्तर आहे ते आहे 5000 अंश सेल्सिअस इतकं ते असते किंवा आहे. 2021ला एक प्रश्न विचारलेला होता, पृथ्वीचा बाह्यगाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे प्रवाह निर्माण होतात. कोणते प्रवाह निर्माण होतात ते आपल्याला शोधायचं आहे. अधोमुखी, पूर्वाभिमुखी, उत्तराभिमुखी की ऊर्ध्वमुखी? तर जे अचूक उत्तर आहे ते आहे ऊर्ध्वमुखी, म्हणजे वरच्या दिशेने असणारे जे काही प्रवाह आहेत ते प्रवाह निर्माण होतात. 2020-21ला पुन्हा एकदा एक प्रश्न 2 वर्षी कंटिन्यू रिपीट झालेला होता. तो प्रश्न काय बघा, भूखंड प्रामुख्याने रिकामी जागा व या मूलद्रव्यांनी बनलेले आहे. कोणकोणत्या मूलद्रव्यांनी बनलेलं आहे ते शोधायचं आहे. पहिला पर्याय सिलिका व मॅग्नेशियम, दुसरा पर्याय निकेल व आयर्न, तिसरा पर्याय सिलिका व ॲल्युमिनियम आणि चौथा पर्याय सिलिका व निकेल. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे सिलिका व ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांनी भूखंड हा बनलेला आहे. पुढील प्रश्न, तर या ठिकाणी एक आकृती दिलेली होती आपल्या NMMSच्या परीक्षेमध्ये 2020ला प्रश्न विचारलेला होता की ही जी काही आकृती आहे ही आकृती जर व्यवस्थित बघितली तर या ठिकाणी बघा P हा सांकेतांक क्रमांक दिलेला आहे, या ठिकाणी Q आहे, R आहे आणि खाली S दिलेला आहे. आणि प्रश्न विचारलेला आहे की प्रावरण हे कोणत्या संकेताने दाखवलेले आहे, म्हणजे PQRS यापैकी प्रावरण हे कोणत्या ठिकाणी दाखवलेलं आहे? तर जे अचूक उत्तर आहे ते आहे Q, म्हणजे Q या ठिकाणी प्रावरण जे आहे ते असणार आहे. पुस्तकातीलच ही पृथ्वीच्या अंतरांगाची आकृती आहे. पुढील प्रश्न 2020ला विचारलेला होता, म्हणजे तुमच्या लक्षात एक आलेलं असेल की या धड्यावर जास्तीत जास्त तुम्ही सराव केलेला पाहिजे, कारण खूप जास्त प्रमाणात प्रश्न या धड्यावरती विचारलेले दिसून येत आहेत. प्रश्न 9, खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतांमध्ये विलगता आहे हे रिकामी जागा या शास्त्रज्ञाने शोधून काढले. कुणी शोधून काढलं ते ओळखायचं आहे. पहिला पर्याय गटेनबर्ग, दुसरा गॅब्रो, तिसरा मोहोरोव्हिसिक आणि चौथा कॉनरॅड. तर 2020ला प्रश्न विचारलेला होता. तर अचूक उत्तर आहे बघा, खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतांमध्ये विलगता आहे हे कॉनरॅड या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. प्रश्न क्रमांक 10, म्हणजे 2019ला हा प्रश्न विचारलेला होता की पुढील पर्यायांपैकी पृथ्वीच्या अंतरंगाच्या कोणत्या विभागाची सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते? भूकवच, प्रावरण, गाभा की खंडीय कवच? तर जे अचूक उत्तर आहे ते आहे भूकवच. याची जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. पुढील प्रश्न क्रमांक 11, इथून आपण सराव प्रश्न सोडविण्याला सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे, त्या आकृतीला वरून खाली अनुक्रमे नावं द्यायची आहेत. बघा ती आकृती कशी आहे. या ठिकाणी आकृती जी आहे म्हणजे इथून सुरुवात करायची आहे. तर बाह्यगाभा, अंतर्गाभा, भूकवच की प्रावरण, म्हणजे या पद्धतीनुसार याला नावं द्यायची आहेत. तर जे अचूक उत्तर आहे याचं म्हणजेच ते आहे बघा BADK. सुरुवातीला काय येणार सगळ्यात वर, तर तो येणार अंतर्गाभा म्हणजे ब. त्यानंतर इथं या ठिकाणी काय येणार, तर या ठिकाणी येणार बाह्यगाभा. त्यानंतर इथं येणार प्रावरण आणि या ठिकाणी येणार भूकवच. या पद्धतीनुसार आपल्याला हा जो प्रश्न आहे हा सोडविता येतो आहे. प्रश्न क्रमांक 12, अंतर्गाभा खालील कोणत्या अवस्थेत आहे? वायुरूप, घनरूप, द्रवरूप की अर्धरूप? जे अचूक उत्तर आहे ते आहे घनरूप. अंतर्गाभा हा घनरूप अवस्थेत असतो. प्रश्न क्रमांक 13, पृथ्वीचा रिकामी जागा हा भाग इतर थरांच्या तुलनेत थंड व घन स्वरूपात आहे. बाह्य प्रावरण, भूकवच की गाभा? जे अचूक उत्तर आहे ते आहे भूकवच. हा थंडसुद्धा आहे आणि घनसुद्धा आहे. प्रश्न क्रमांक 14, भूपृष्ठापासून रिकामी जागा किलोमीटरच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. किती किलोमीटरच्या खाली गाभा सुरू होतो? तर 2900 किलोमीटर, 2300 किलोमीटर, 3800 किलोमीटर की 5100 किलोमीटर? जे अचूक उत्तर आहे ते आहे 2900 किलोमीटर, म्हणजे 2900 किलोमीटर.
प्रश्न क्रमांक 15. प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो? सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम की लोह? अचूक उत्तर आहे सिलिका. सामायिक असतो म्हणजे काय, तर हा दोन्ही भागामध्ये म्हणजे प्रावरणामध्ये सुद्धा हा असतो आणि भूकवचामध्ये सुद्धा असतो. त्या घटकाचं नाव आहे सिलिका. पुढील प्रश्न क्रमांक 16. प्रावरण व गाभा या थरांच्या मध्ये रिकामी जागा विलगता आहे. सागरीय, कॉनरॅड, मटेनबर्ग की मोह? अचूक उत्तर आहे गटेनबर्ग. ही यांची विलगता आहे. या ठिकाणी म झालेला ग पाहिजे होता. प्रश्न क्रमांक 17. पृथ्वीचे चुंबकावरण हा कशाचा परिणाम आहे? म्हणजे पृथ्वीमध्ये जे चुंबकाच्या पद्धतीनं एखादी गोष्ट स्वतःकडे खेचून घेण्याचा जो काही गुणधर्म आहे तो कशाचा परिणाम आहे? पहिला पर्याय प्रावरणाचे अधोगामी प्रवाह आणि पृथ्वीचे परिवलन. दुसरा पर्याय अंतर्गाभ्याचे ऊर्ध्वगामी प्रवाह आणि पृथ्वीचे परिभ्रमण. तिसरा पर्याय प्रावरणाचे अधोगामी प्रवाह आणि पृथ्वीचे परिभ्रमण. आणि चौथा पर्याय अंतर्गाभ्याचे ऊर्ध्वगामी प्रवाह आणि पृथ्वीचे परिवलन. तर चुंबकावरण हा जो परिणाम आहे हा आहे अंतर्गाभ्याचे ऊर्ध्वगामी प्रवाह आणि पृथ्वीचे परिवलन. प्रश्न क्रमांक 18. भूपृष्ठापासून कोणत्या भागात होणाऱ्या बदलात प्रामुख्याने तापमान, घनता यांचा समावेश होतो? भूकवच, प्रावरण, गाभा की खंडीय कवच? जे अचूक उत्तर आहे ते आहे गाभा. गाभ्यामध्ये आपल्याला तापमान आणि घनता यांच्यामध्ये बदल पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 19. सियाल व सायमा कोणत्या थरात आढळतात? अंतर्गाभा, बाह्यगाभा, प्रावरण की भूकवच? जे अचूक उत्तर आहे ते आहे भूकवच. भूकवचामध्ये आपल्याला सियाल आणि सायमा हे आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 20. भूपृष्ठापासून गाभाकडे जाताना वाढत्या घनतेनुसार थरांचा योग्य क्रम कोणता? पहिला पर्याय बघा, सायमा, निम्न प्रावरण, उच्च प्रावरण आणि अंतर्गाभा. दुसरा पर्याय सियाल, उच्च प्रावरण, बाह्यगाभा आणि अंतर्गाभा. तिसरा पर्याय सायमा, सियाल, प्रावरण आणि अंतर्गाभा. चौथा पर्याय सियाल, बाह्यगाभा आणि उच्च प्रावरण आणि अंतर्गाभा. तर या पद्धतीचा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, याची एक थोडक्यात ट्रिक आहे. म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल की अंतर्गाभा जो आहे याची घनता जी आहे ती जास्त प्रमाणात आहे. तर हा प्रश्न सोडवायचा कसा, तर तुम्हाला जर दोन गोष्टी माहिती असतील की अंतर्गाभा जो आहे हा अंतर्गाभा सगळ्यात शेवटी येणार, म्हणजे त्याची जी घनता आहे वाढत्या घनतेनुसार त्याची जी घनता आहे ती जर जास्त प्रमाणात असेल तर अंतर्गाभाच्या अलीकडे बाह्यगाभा आपल्याला पाहायला मिळतो आहे. म्हणजे 2 नंबरचा पर्याय बघा, अंतर्गाभा, त्याच्या अगोदर बाह्यगाभा, त्याच्या अगोदर उच्च प्रावरण आणि सियाल. म्हणजे या प्रश्नात जे अचूक उत्तर आहे ते आहे 2, म्हणजे सियाल, उच्च प्रावरण, बाह्यगाभा आणि अंतर्गाभा. या पद्धतीनुसार आपल्याला ट्रिकनुसार हा सोडविता येतो, जरी तुम्हाला उत्तर माहीत नसलं तरीसुद्धा. प्रश्न क्रमांक 21. भूकवच प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत कसे आहे? अतिशय कमी जाडीचे, मध्यम जाडीचे की यापैकी कोणतेही नाही? अचूक उत्तर आहे अतिशय कमी जाडीचे हे आहे. प्रश्न क्रमांक 22. पृथ्वीचा रिकामी जागा भाग हा तप्त आणि घन स्वरूपात आहे. भूकवच निम्न प्रावरण, अंतर्गाभा की उच्च प्रावरण? अचूक उत्तर आहे अंतर्गाभा हा तप्त आणि घन स्वरूपात आहे. प्रश्न क्रमांक 23. बाह्यगाभा पुढीलपैकी प्रामुख्यानं कशाचा बनलेला आहे? लोह, सोने, हायड्रोजन की ऑक्सिजन? अचूक उत्तर आहे लोहाचा हा बनलेला आहे, म्हणजेच त्याला आयन असं सुद्धा म्हणतात. प्रश्न क्रमांक 24. भूकवचाची जाडी किती किलोमीटरच्या दरम्यान आहे? 6 ते 10 किलोमीटर, 16 ते 45 किलोमीटर, 6 ते 8 किलोमीटर की 6 ते 13 किलोमीटर? अचूक उत्तर आहे 16 ते 45 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 25. रिकामी जागा हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचा आहे. काय? भूकवच, अंतरंग, लहरी की शिलावरण? अचूक उत्तर आहे भूकवच हे प्रावरण आणि गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडी आहे त्याची, म्हणजेच प्रावरण व गाभ्याची जाडी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे.
प्रश्न क्रमांक 26. भूकवच व प्रावरण या थरांच्या मध्ये कोणत्या विलगतेचा थर आहे? सागरीय, कॉनरॅड, गटिनबर्ग की मोह? अचूक उत्तर आहे मोह. म्हणजे भूकवच आणि प्रावरण यांच्यामध्ये मोह विलगता थर आहे. प्रश्न क्रमांक 27. बाह्यगाभ्याच्या द्रव भागात रिकामी जागा प्रवाह निर्माण होतात. कोणते? अर्धगामी, मध्यगामी, ऊर्ध्वगामी का चुंबकीय? अचूक उत्तर आहे ऊर्ध्वगामी पद्धतीचे प्रवाह निर्माण होतात. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या दोन थरांच्या दरम्यान मोह विलगता आढळते? पर्याय पहिला खंडीय कवच व महासागरीय कवच, पर्याय दुसरा भूकवच व प्रावरण, पर्याय तिसरा प्रावरण व गाभा आणि चौथा पर्याय अंतर्गाभा व बाह्यगाभा. अचूक जे उत्तर आहे ते आहे भूकवच व प्रावरण. प्रश्न क्रमांक 30. कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप भागातून किंवा माध्यमातून प्रवास करू शकतात? प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी की सागरी लहरी? जे अचूक उत्तर आहे ते आहे प्राथमिक लहरी. ह्या प्राथमिक लहरी जी आहे म्हणजे प्राथमिक स्वरूपाच्या त्या द्रवरूप भागातून सुद्धा प्रवास करू शकतात. प्रश्न क्रमांक 31. योग्य विधान शोधा. खाली 4 विधान दिलेले आहेत, त्यापैकी जे योग्य विधान आहे म्हणजेच एक विधान योग्य असणार आणि उर्वरित 3 विधानं जे आहेत ते चुकीचे असणार. पर्याय पहिला बघा. पृथ्वीच्या केंद्रस्थानावरील तापमान सुमारे 8,950 आहे. दुसरा पर्याय प्रावरणाची सरासरी खोली 2870 अंश सेल्सिअस किलोमीटरपर्यंत आहे. तिसरा पर्याय भूखंडीय कवचाची घनता 3.19 ग्रॅम घन सेंटीमीटर आहे आणि चौथा पर्याय भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी असते. 4 विधानं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अचूक जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. प्रावरणाची सरासरी खोली 2870 किलोमीटरपर्यंत आहे. म्हणजे उर्वरित 3 विधानं जी आहेत ते चुकीची आहेत. प्रश्न क्रमांक 32. पृथ्वी भोवतालच्या चुंबकीय क्षेत्राचा उगम कुठे होतो? पहिला पर्याय अंतरंगातील विलगतेत, दुसरा पर्याय पृथ्वीच्या गाभ्यातील ऊर्ध्वगामी प्रवाहात, तिसरा पर्याय वातावरणातील सौर वातात आणि चौथा पर्याय वातावरणातील दुर्बलावरणात. जे अचूक उत्तर आहे ते आहे पृथ्वीच्या गाभ्यातील ऊर्ध्वगामी प्रवाहात चुंबकीय क्षेत्राचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 33. पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात दरवर्षी असंख्य भूकंप का निर्माण होतात? त्याचं कारण काय आहे? ज्वालामुखी, भूकंप लहरी, प्राथमिक लहरी की यापैकी कोणतीही नाही? उत्तर आहे भूकंप लहरींमुळे भूकंप निर्माण होतात. प्रश्न क्रमांक 34. शिलारस कोठी कोणत्या थरात आढळतात? पर्वत द्रोणी, उच्च प्रावरण, निम्न प्रावरण की भूकवच? अचूक उत्तर आहे उच्च प्रावरण. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 35. पृथ्वीची निर्मिती ही रिकामी जागा बरोबर झाली असे शास्त्रज्ञांचे मत आहे. कुणाच्या बरोबर? अश्मयुगाबरोबर, वाऱ्याबरोबर, सौरमालेबरोबर की परिवर्तनाच्या सोबत? अचूक उत्तर आहे सौरमालेबरोबर. प्रश्न क्रमांक 36. पृथ्वीच्या अंतर्गाभ्याचे तापमान रिकामी जागा भूपृष्ठावरील तापमाना इतके असते. म्हणजे या ठिकाणी कुठला तरी ग्रह किंवा तारा यांच्या भूपृष्ठावरील जेवढं तापमान आहे तेवढं तापमान पृथ्वीच्या अंतर्गाभ्याचं असते. कुणाच्या? गुरुच्या, बुधाच्या, सूर्याच्या की शनीच्या? अचूक उत्तर आहे सूर्याच्या. सूर्याच्या पृष्ठभागावरील जेवढं तापमान आहे तेवढं तापमान पृथ्वीच्या अंतर्गाभ्याचं असते. प्रश्न क्रमांक 37. भूकवचाच्या अभ्यासासाठी मानवाने रिकामी जागा छिद्रे देखील पाडले आहेत. कोणत्या प्रकारची छिद्रे? ज्वलन, पूरक, विंधन की शास्त्रयुक्त? अचूक उत्तर आहे विंधन छिद्रे देखील पाडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 38. अंतर्गाभा व बाह्यगाभा यांच्या रिकाम्या जागा फरकामुळे ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. घनतेतील फरकामुळे, जाडीतील फरकामुळे, तापमानातील फरकामुळे की खनिजांतील फरकामुळे? अचूक जे उत्तर आहे ते आहे तापमानातील फरकामुळे. जर अंतर्गाभा व बाह्यगाभा यांच्यामध्ये यांच्यामध्ये जर फरक नसता तर हे ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण झाले नसते. प्रश्न क्रमांक 39. भूकवचाची सागर पृष्ठाखालील जाडी रिकामी जागापेक्षा कमी आढळते. कितीपेक्षा? 5, 6, 7 की 10?
अचूक जे उत्तर आहे ते आहे 10 किलोमीटरपेक्षा कमी आढळते. प्रश्न क्रमांक 40. प्रावर्णातील अंतर्गत शक्तीमुळे पुढीलपैकी कोणत्या प्रक्रिया घडतात ते ओळखायचं आहे. पर्वत निर्मिती होते. दुसरा पर्याय ज्वालामुखी व भूकंप निर्माण होतो. द्रोणी निर्मिती होते की वरीलपैकी सर्व होते. तर अचूक जे उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे प्रावर्णातील अंतर्गत शक्तीमुळे पर्वत निर्मितीसुद्धा होते, ज्वालामुखी व भूकंप निर्मितीसुद्धा होते आणि द्रोणींची निर्मितीसुद्धा होते. प्रश्न क्रमांक 41. पृथ्वीच्या भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना कोणत्या घटकात बदल होतो? पर्याय पहिला आर्द्रता व घनता, पर्याय दुसरा तापमान व घनता, तिसरा पर्याय तापमान व आर्द्रता आणि चौथा आहे जाडी व आर्द्रता. जे अचूक उत्तर आहे ते आहे तापमान व घनता यांच्यामध्ये बदल होतो. प्रश्न क्रमांक 42. बाह्य गाभ्याची घनता रिकामी जागा R ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. 5.1, 13.3, 5.7 की 9.8? अचूक उत्तर आहे 5.1. पुढील प्रश्न. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात पुढीलपैकी कोणते खनिजे आधिक्यानं आढळतात, म्हणजे जास्त प्रमाणात आढळतात? लोह व मॅग्नेशियम व निकेल, ॲल्युमिनियम व लोह की लोह व निकेल? जे अचूक उत्तर आहे ते आहे लोह व निकेल. या खनिजांचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणात आहे. पुढील प्रश्न क्रमांक 46. पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो रिकामी जागा म्हणून ओळखला जातो. भूकवच, प्रावरण, बाह्यगाभा की पृथ्वीचं केंद्र? जे अचूक उत्तर आहे ते आहे भूकवच. सर्वात जो वरचा भाग आहे तो भूकवच या नावानं ओळखला जातो, ज्या ठिकाणी आपण राहतो. प्रश्न क्रमांक 47. खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलक्षणता आहे हे कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले? गटेनबर्ग, मोहोरोव्हिसिक, कॉनरॅड की एडिसन? जे अचूक उत्तर आहे ते आहे कॉनरॅड. म्हणजे खंडीय कवच आणि महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलक्षणता आहे हे कॉनरॅडने शोधून काढले. पुढील प्रश्न क्रमांक 48. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? प्रावरण, गाभा, पृष्ठभाग की खंडीय कवच? जे अचूक उत्तर आहे ते आहे खंडीय कवच. प्रश्न क्रमांक 49. अयोग्य विधान शोधा. खाली 4 विधानं आहेत, त्यापैकी एक विधान अयोग्य आहे तर उर्वरित 3 विधानं हे योग्य आहेत. पहिलं विधान, खंडीय कवचामधील मूलद्रव्ये निकेल व आयर्न आहेत. दुसरं विधान, शिलावरणाची जाडी सुमारे 100 किलोमीटरपर्यंत असते. तिसरं विधान, भूकवच व प्रावरण यांच्यात विलक्षणता आहे. आणि चौथं विधान, भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने प्रावरणात आढळतात. तर या 4 विधानांपैकी जे पहिलं विधान आहे हे चुकीचं आहे, म्हणजे अयोग्य आहे. खंडीय कवचातील मूलद्रव्ये निकेल व आयर्न आहेत हे विधान चुकीचं आहे. उर्वरित 3 विधानं हे बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 50. रिकामी जागा भूकंप लहरी पृथ्वीच्या सर्व थरातून प्रवास करू शकतात. भूपृष्ठ, तृतीयक, द्वितीयक की प्राथमिक? जे अचूक उत्तर आहे ते आहे प्राथमिक. भूकंप लहरी ह्या सर्व प्रकारच्या थरामधून प्रवास करू शकताय. प्रश्न क्रमांक 51. प्राथमिक लहरींचा वेग प्रति सेकंद इतका आहे किती किलोमीटर खोलीवर? 2900 किलोमीटर खोलीवर. 8 किलोमीटर, 9, 12 की 15? जे अचूक उत्तर आहे ते आहे 12 किलोमीटर. म्हणजे प्राथमिक लहरींचा वेग 2900 किलोमीटर खोलीवर 12 किलोमीटर प्रति सेकंद इतका आहे. प्रश्न क्रमांक 52. पृथ्वीच्या कोणत्या भागातील पदार्थाची घनता सर्वात जास्त असते? भूकवच, प्रावरण, बाह्यगाभा की अंतर्गाभा? जे अचूक उत्तर आहे ते आहे अंतर्गाभा. प्रश्न क्रमांक 54. अंतर्गाभा पुढीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे? वायुरूप, घनरूप, द्रवरूप की अर्धद्रवरूप? उत्तर आहे घनरूप आहे. प्रश्न क्रमांक 55. भूपृष्ठापासून सुमारे किती किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो? पर्याय पहिला 5100, पर्याय दुसरा 5500, पर्याय तिसरा 2900 आणि चौथा पर्याय 2800. जे अचूक उत्तर आहे ते आहे 2900 किलोमीटरच्या खाली गाभ्याचा प्रवास सुरू होतो. प्रश्न क्रमांक 56. पृथ्वीच्या केंद्राची खोली भूपृष्ठापासून किती किलोमीटर आहे? 5571, 2971, 6371 की 3371? जे अचूक उत्तर आहे ते आहे 6371.
प्रश्न क्रमांक 57, बाह्यगाभा पुढीलपैकी कशाचा बनलेला आहे? लोह, सोने, हायड्रोजन की ऑक्सिजन? अचूक उत्तर आहे लोहापासून बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 59, लोह अधिक निकेल बरोबर काय होणार? पहिला जो पर्याय तो निफे, दुसरं लोणी, तिसरं निलो आणि चौथा आहे हकेल. जो अचूक उत्तर आहे ते आहे निफे. म्हणजे निकेल आणि फेरस असे हे दोन शब्द बनून हा शब्द तयार झालेला आहे, लोह आणि अधिक निकेल. प्रश्न क्रमांक 60, भूकंप लहरीबाबत पुढीलपैकी विधान कोणते बरोबर आहे? 4 विधान दिलेले आहेत बघा. पहिलं विधान आहे, भूकंपाच्या प्राथमिक लहरी या पृथ्वीच्या अंतरंगातील सर्व थरातून जातात. दुसरं विधान, भूकंपाच्या प्राथमिक लहरी या भूपृष्ठाला समांतर पृथ्वीवर सर्वत्र जातात. तिसरं विधान आहे, भूकंपाच्या प्राथमिक लहरी ह्या गाभ्यापासून परावर्तित होतात. आणि चौथं विधान आहे, भूकंपाच्या प्राथमिक लहरी या दिशा न बदलता एका सरळ रेषेत जातात. तर जे अचूक उत्तर आहे, म्हणजे 4ही विधानं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पहिलं विधान हे बरोबर आहे. कारण भूकंपाच्या प्राथमिक लहरी ज्या आहेत ह्या पृथ्वीच्या अंतरंगातील सर्व प्रकारचे जे थर आहेत त्या थरातून त्या जात असतात. प्रश्न क्रमांक 61, रिकामी जागा ही जास्त प्रवाही असते. काय? उच्च प्रावरण, गाभा, उच्च प्रवाह की भूकवच? जे अचूक उत्तर आहे ते आहे उच्च प्रावरण, हे जास्त प्रवाही असते. प्रश्न क्रमांक 62, कोणत्या दोन थरांच्या दरम्यान कॉनरॅड विलगता आढळते? पहिला पर्याय खंडीय कवच व महासागरीय कवच, दुसरा पर्याय भूकवच व प्रावरण, तिसरा पर्याय प्रावरण व गाभा आणि चौथा अंतर्गाभा व बाह्यगाभा. जे अचूक उत्तर आहे ते आहे खंडीय कवच व महासागरीय कवच. प्रश्न क्रमांक 63, सर्पिल भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, याला म्हटले जाते. काय म्हणतात? सौरवात, चुंबकावरण, मध्यावरण की भूजनित्र? जे अचूक उत्तर आहे ते आहे भूजनित्र याला म्हणतात. प्रश्न क्रमांक 64, कोणत्या दोन थरांच्या दरम्यान गटेनबर्ग विलगता आढळते? खंडीय कवच व महासागरीय कवच, भूकवच व प्रावरण, प्रावरण व गाभा, अंतर्गाभा व बाह्यगाभा? जे अचूक उत्तर आहे ते आहे प्रावरण व गाभा यांच्यामध्ये गटेनबर्ग विलगता आढळते. प्रश्न क्रमांक 66, कोणत्या थराला दुर्बलावरण असेही म्हणतात? खंडीय कवच, बाह्यगाभा, उच्च प्रावरण आणि सियाल व सायमा? जे अचूक उत्तर आहे ते आहे उच्च प्रावरणाला दुर्बलावरण असं सुद्धा म्हणतात. प्रश्न क्रमांक 67, लावारस थंड झाल्यावर त्यापासून कोणता खडक तयार होतो? अग्निजन्य, ज्वालामुखी, भूकवच की रूपांतरित? जे अचूक उत्तर आहे ते आहे अग्निजन्य खडक हा निर्माण होतो. प्रश्न क्रमांक 68, पृथ्वीच्या अंतरंगातील थरांच्या घनतेसंबंधी पुढीलपैकी अचूक जोडी कोणती? बघा, पहिली जोडी काय आहे? अंतर्गाभ्यातील जे तापमान आहे ते आहे बघा, नाही, अंतर्गाभ्यातील जी घनता आहे ती आहे 9.8 ग्रॅम घन सेंटीमीटर. दुसरा पर्याय निम्न प्रावरणाची 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर. तिसरा आहे सियाल 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर आणि चौथा आहे बाह्यगाभा 13.3 ग्रॅम घन सेंटीमीटर. जे अचूक उत्तर आहे ते आहे निम्न प्रावरण व निम्न प्रावरणाची जी काही घनता आहे ती 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी असते. प्रश्न क्रमांक 69, पृथ्वीच्या रचनेतील विविध थरांपैकी कोणत्या थरावर किंवा थरात आपले वास्तव्य आहे? उच्च प्रावरण, भूकवच, निम्न प्रावरण की दुर्बलावरण? जे अचूक उत्तर आहे ते आहे भूकवच. आणि शेवटचा प्रश्न, पुढीलपैकी भूकवचाचे दोन थर कोणते? पहिला पर्याय बाह्य कवच व आंतरकवच, दुसरा पर्याय खंडीय कवच व महासागरीय कवच, तिसरा पर्याय भूपृष्ठ व महासागरीय कवच आणि चौथा पर्याय प्रावरण व गाभा. तर यापैकी जे दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे ते आपलं बरोबर आहे, खंडीय कवच व महासागरीय कवच. आपण जे प्रश्न सोडविले त्यापैकी तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.